Hello students, good morning everyone. From the previous lecture we have started a new lesson, Alchemy of Nature, म्हणजेच निसर्गाचा करिश्मा. निसर्गामधील असणाऱ्या विविध गोष्टींचा कशा प्रकारे आपण निसर्ग काय सांगतोय प्रत्येक गोष्टीतून ते आपण पाहत आहोत. वी हॅव सीन द एक्झाम्पल ऑफ हिबिस्कस फ्लावर and we have started the example of rock and the ocean water. Now water is so gentle, rock so hard, means at the last what writer has said that the ocean water gives shape to the rock. म्हणजे रायटरचं असं म्हणणं आहे की समुद्रातील पाण्यामुळे दगडाला हा शेप मिळतो. मग ते कसं असू शकेल तर वॉटर इज सो हार्ड, वॉटर इज जेंटल अँड रॉक सो हार्ड. म्हणजे पाणी हे कठीण आहे का तर नाही. वॉटर इज जेंटल, पाणी हे कठीण नाही आहे, ते मऊ किंवा जेंटल आहे. बट रॉक सो हार्ड, पण दगड हे कसं आहे एकदम कठीण, हार्ड. येट ॲज द वॉटर फ्लोज ओव्हर इट एव्हरी डे फॉर इयर्स द रॉक गिव्स इन, इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स. मग आता हे सगळं असं आहे की वॉटर इज जेंटल बट रॉक इज हार्ड, बट देन ऑल्सो वॉटर गिव्स द शेप टू रॉक. हाउ? बिकॉज द रॉक्स आर इज ॲज दॅट प्लेस फॉर मेनी इयर्स. दगड जे आहे ते खूप वर्षापासून एकाच जागेवरती आहेत. द वॉटर इज फ्लोईंग टुवर्ड्स देम, पाण्याचा प्रवाह हा त्या दगडाच्या बाजूने बऱ्याच वर्ष आहे. नाव वॉटर, रायटर इज सेइंग दॅट वॉटर इज गिविंग कमांड टू दॅट रॉक. म्हणजे रायटरचं असं म्हणणं आहे की ते पाण्याचा प्रवाह जो आहे तो पाण्याचा प्रवाह त्या दगडाला कमांड देतोय, ऑर्डर देतोय की शेप घेण्यासाठी ऑर्डर देतोय, असं रायटरचं म्हणणं आहे. Our problems are so colossal and we are so small, yet if we persist. आता आपलं काय, सेम आपलं उदाहरण, आपल्यासाठी एक उदाहरण दिलं आहे की अशाच प्रकारे आपल्यासमोर असणारे प्रॉब्लेम्स, द प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ अस दॅट आर सो बिग, येस, बट and we are small. That problems are big and we are so small, but yet if we persist. पण कधीपर्यंत? जोपर्यंत आपण काहीतरी प्रयत्न करत नाही तोपर्यंत आपण छोटे आणि प्रॉब्लेम्स मोठे असतो. जेव्हा आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या पुढे प्रॉब्लेम सुद्धा छोटे होतात. जसं की त्या पाण्याने, पाणी हे जेंटल असून सुद्धा इतक्या मोठ्या हार्ड दगडाला जर का पाणी शेप देऊ शकतं तर आपल्या पुढे येणारे प्रॉब्लेम्स सुद्धा काही छोटे असू शकतात किंवा छोटे होऊ शकतात, असं रायटरचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्या पुढे येणारा कितीही प्रॉब्लेम्स, every problem in front of us that is big, it's okay, but we have to try hard and hard, that makes that problem easy. म्हणजे आपल्याला खूप प्रयत्न केले पाहिजेत की ते प्रॉब्लेम्स जे येणारे आहेत आपल्या पुढे ते आपल्याला आसान होऊ शकेल किंवा आपण ते प्रॉब्लेम्स वी कॅन सॉल्व दॅट प्रॉब्लेम इझिली. आपण ते सहजरित्या ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी वी हॅव टू ट्राय हार्ड अँड हार्ड. म्हणजे आपल्याला कोणतीही गोष्ट सहज मिळू शकेल का? नाही. कोणतीही गोष्ट जी असेल आपल्याला सहज मिळत नाही. एनिथिंग वी कॅन डू एनिथिंग इझिली. आपण कोणतीही गोष्ट सहजरित्या मिळवत नाही किंवा करूही शकत नाही. ओके, वी कांट गेट एनिथिंग इझिली, अदरवाइज वी कांट डू एनिथिंग इझिली. वी हॅव टू ट्राय हार्ड अँड हार्ड, देन ओनली वी कॅन गेट एव्हरीथिंग. जर का आपण प्रयत्न केले तर आपल्याला काहीही अशक्य नाही. प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला मिळूच शकते, असं रायटरचं म्हणणं आहे. अँड इट्स ट्रू, आणि हे खरं देखील आहे. नाव सी, we saw small bites of grass peeping through the small cracks in a concrete pavement. Pavement means footpath. तर रायटर काय म्हणतोय, त्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाण्याचं हिबिस्कस फ्लावरचं एक्झाम्पल पहिल्यांदा बघितलं, त्यानंतर आम्ही पाणी बघितलं आणि तिथून आम्ही चालत असताना पेवमेंट, फुटपाथच्या बाजूला, यू नो व्हेरी वेल फुटपाथ, yes, now beside of footpath or on that footpath there are cement concrete.
आपण त्या फुटपाथच्या बाजूला असेल किंवा त्या फुटपाथवरती असेल सिमेंट कॉन्क्रीट असतं बरोबर. बट फ्रॉम दॅट सिमेंट कॉन्क्रीट सम ग्रास पायपिंग आउट. पिपिंग आउट और पायपिंग आउट म्हणजे काही गवत हे त्या ह्याच्यामधून सिमेंट कॉन्क्रीटच्या थरामधून किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या काही फरशा असतील त्याच्यामधून काही गवत वरती आलेलं असतं बरोबर की नाही. मग ते गवत इतक्या हार्ड आता ते इझी आहे का. आता मातीचा भाग असेल तर ग्रास कॅन इझिली ग्रो. इफ देर इज सॉइल पार्ट देन ग्रास कॅन इझिली ग्रो. जर का मातीचा भाग असेल मऊ भुसभुशीत मातीचा भाग असेल तर त्या ठिकाणी गवत सहजपणे वरती येऊ शकते बरोबर. पण त्या पेवमेंटवरती सिमेंट कॉन्क्रीटचा थर असून देखील तिथून गवत आपली मान वरती डोकावत असतं. इट लेफ्ट अस थिंकिंग हाउ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देर इज ऑलवेज अन ओपनिंग. मग हे कशासाठी उदाहरण दिलेलं आहे. इट मेक्स अस थिंकिंग. ह्याच्यामुळे आपल्याला एक विचार करायला वेळ मिळतो की देर आर व्हेरी हार्ड वेज इन अवर लाईफ बट देर इज अन ओपनिंग. आपल्या आयुष्यामध्ये खूप अवघड किंवा खडतर रस्ते असतील मार्ग असतील परंतु प्रत्येक खडतर रस्त्यामध्ये किंवा खडतर मार्गामध्ये काही ना काहीतरी ओपनिंग काही ना काहीतरी आपल्याला आशेचा किरण असा मिळतो किंवा एक आपल्याला असा रस्ता दिसतो की त्या रस्त्यामधून आपल्याला यश हे मिळूच शकतं. आता त्या ग्रास म्हणजे त्या गवताच्या छोट्याशा कणाचं काय झालं. तो मातीच्या खाली होता खरा परंतु त्याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीटचा थर होता. परंतु त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या थरातून सुद्धा त्याने अशी एक ओपनिंग असा एक उघडा भाग त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या छोट्याशा भागातून तो स्वतःला वरती जर का काढू शकतो तर आपल्यासमोर येणाऱ्या प्रॉब्लेम्समधून आपण का नाही मार्ग काढू शकत बरोबर की नाही. म्हणजे आपल्या पुढे येणारे प्रॉब्लेम्स हे कितीही मोठे जरी असतील तरी सुद्धा आपण जर का प्रयत्न केले तर आपल्याला प्रत्येक गोष्टीतून मार्ग हा मिळतोच. द प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ अस दॅट आर नॉट सो सिम्पल. आय नो दॅट प्रॉब्लेम्स आर नॉट सिम्पल. आपलं माहिती आहे की आपल्या पुढे येणारे प्रत्येक प्रॉब्लेम्स हा काही आसान नसतो किंवा सोपा नसतो. इट इज हार्ड बट वी हॅव टू ट्राय वी हॅव टू डू समथिंग. जर का आपल्या पुढे येणारे प्रॉब्लेम्स जर का आपण तसेच बसलो की नाही मी हे करूच शकत नाही अशा हेतूने जर का आपण बसलो तर आपण कोणतीही गोष्ट मिळवू शकणार नाही. वी कांट डू एनिथिंग और वी कांट फाइंड एनिथिंग. आपण काही शोधूही शकणार नाही आणि मिळवूही शकणार नाही. वी हॅव टू फाइंड द वेज. आपल्याला काहीतरी वेगळे रस्ते शोधले पाहिजेत की वी कॅन गेट अवर टार्गेट. आपल्याला आपलं जे काही टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत की ज्यातून आपण काहीतरी करू शकू. असं रायटर इज सेइंग विथ द एक्झाम्पल ऑफ ग्रास. हे रायटरने आपल्याला कशाच्या संदर्भातून सांगितलेलं आहे. विथ द एक्झाम्पल ऑफ ग्रास. एका गवताच्या कणापासून हे एक्झाम्पल सांगितले. नाव नेक्स्ट वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स इन द कोल्ड विंटर मंथ. आता आपल्याला माहिती आहे की झाडांची पानं जी आहेत ती विंटर सीझन कोल्ड विंटर म्हणजे अगदी खूप कडाक्याची थंडी असते. त्या कडाक्याच्या थंडीच्या महिन्यामध्ये आपल्या झाडांची प्रत्येक झाडाची पानं ही गळून जातात बरोबर. अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स म्हणजे झाडांची पाने गळणे. We thought its chapter was over and when we saw that trees are bare with that leaves. म्हणजे आपण जेव्हा बघतो की झाडांची पानं गेलेली आहेत नाव ट्रीज आर बेअर म्हणजे झाडं ही विदाऊट पानांची आता आपण जेव्हा बघतो दॅट टाइम वी थिंक दॅट नाव एव्हरीथिंग इज ओव्हर. आपल्याला काय वाटतं आता झालं झाड सुकणार आता हे झाडाचं पूर्ण आयुष्य संपलं. But 3 months passed. Spring set in and the tree was back to its green majesty once again. Then after 3 months when spring season म्हणजे आपण वसंत ऋतू त्याला म्हणतो स्प्रिंग सीझन. मग स्प्रिंग सीझनमध्ये 3 महिन्यानंतर स्प्रिंग सीझन जेव्हा येतो त्यावेळेस आपण पुन्हा बघू शकतो की झाडाला पुन्हा नवीन पालवी फुटलेली आहे. 3 महिन्याआधी काय झालं होतं थंडीच्या महिन्यामध्ये झाडाची पूर्ण पानं हळूहळू
गळायला लागतात आणि ती जेव्हा गळत असतात त्यावेळेस आपल्याला वाटतं आता झालं, झाड संपलं. परंतु 3 महिन्यानंतर जेव्हा स्प्रिंग सीझन येतो तेव्हा आपण पुन्हा पाहू शकतो की झाडांच्या पानांना पुन्हा एकदा एक नवीन पालवी, नवीन टकाकी आलेली आहे. फुल ऑफ लीव्स, फ्लावर्स, बर्ड्स अँड लाईफ. आता त्या झाडांवरती जेव्हा पुन्हा एकदा पाने येतात, फुल ऑफ लीव्स, पूर्णपणे झाड पानांनी भरलेलं असतं. फ्लावर्स, फुलं देखील आलेले असतात. अँड इफ द फ्लावर्स अँड लीव्स आर देअर, ऑटोमॅटिकली बर्ड्स कम्स टू सिट देअर. म्हणजे जर का झाडावरती पानं, फुलं असतील तर ऑटोमॅटिकली बर्ड्स, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्या झाडावरती येऊन बसतात. नाव दॅट ट्री इज फुल ऑफ लाईफ. आता त्या ट्रीचं आयुष्य हे कसं झालेलं आहे, एकदम टवटवीत, टकटकीत असं झालेलं असतं. व्हॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन दॅट, कन्व्हिक्शन मीन्स स्ट्रॉंग फर्म बिलीफ. ओके, म्हणजे एखादी तीव्र इच्छा. What if we too had the conviction that however difficult things are right now, it will not remain so forever. Remember, this too shall pass. म्हणजे रायटर काय म्हणतोय की आता झाडाची जी पानांची गळती होती, बरोबर, त्यावेळी झाड जर का खचून गेलं असतं, नाही आता मी पुन्हा उभंच राहू शकणार नाही, अशा प्रकारे जर का झाड खचलं असतं तर त्याला नवीन पालवी फुटली असती का? नाही. म्हणजे झाडाने त्याची हिंमत नाही सोडली, ते तिथं ठामपणे उभं होतं. आणि जेव्हा 3 महिन्यानंतर त्याला पुन्हा पालवी आली, पुन्हा त्याच्यामध्ये लाईफ आल्यासारखं झालं, तेव्हा कशामुळे झालं तर झाडानं धीर सोडला नाही. म्हणूनच आपल्यामध्ये सुद्धा एक ठाम विश्वास पाहिजे, आपल्यामध्ये सुद्धा एखादा ठाम विश्वास पाहिजे. इफ वी कॅन गेट फेल्युअर, आपल्याला जर का अपयश आलं तर आपल्यामध्ये असा विश्वास पाहिजे की वी विल बी अ विनर. आपल्याला ठीक आहे, फेल्युअर येतं, फेल्युअर कम्स इन अवर लाईफ, आपल्या आयुष्यामध्ये अपयश हे येतं, परंतु त्या अपयशाने आपण खचून न जाता आपण आपल्या मनामध्ये असा ठाम विश्वास ठेवला पाहिजे की एक दिवस आपल्याला माझ्या प्रयत्नामुळे यश हे नक्कीच मिळणार. सक्सेस कम विथ फेल्युअर. जेव्हा यश हे कशाच्या मागून येतं? फेल्युअरच्या मागून. म्हणजे अपयशाच्या पाठूनच यश येतं ना. कोणतीही गोष्ट आपल्याला इझिली नाही मिळत. वी कांट गेट सक्सेस इझिली, वी हॅव टू फेस फर्स्ट फेल्युअर. आपल्याला पहिल्यांदा अपयशाला सामोरं जावं लागतं, तेव्हाच आपल्याला यश मिळतं, बरोबर की नाही? सो रायटर इज सेइंग दॅट इफ वी गेट फेल्युअर वी कांट लूज अवर होप्स. जर का आपल्याला अपयश मिळालं तर आपण आपल्या आशा सोडल्या नाहीत पाहिजेत. आपल्या मनामध्ये एक ठाम विश्वास ठेवला पाहिजे की आय विल गेट अ सक्सेस. मी यश हे नक्कीच मिळवणार आणि मला यश हे नक्कीच मिळेल. मग कारण प्रॉब्लेम्स हे काही फार काळ टिकत नाहीत. कोणतीही गोष्ट ही कायम स्वरूपाची नसते, बरोबर. आता हे कशासाठी? जर का आपल्याला अपयश मिळालं तर त्या अपयशाने आपण खचून जायचं नाही, आणि जर का आपल्याला यश मिळालं तर त्या यशाने हुरळून जायचं नाही. म्हणजे यश मिळाले, आय एम द विनर, आय कॅन डू एनिथिंग, असं आपण जो आपल्यामध्ये एक ओव्हर कॉन्फिडन्स येऊ द्यायचा नाही. का तर काय होतं की कोणतीही गोष्ट ही अनंत काळासाठी किंवा कोणतीही गोष्ट ही जास्त काळासाठी नसते. आता ट्रीजचंच बघा, आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. काय तर ट्री पहिल्यांदा पानं पूर्ण झडून जातात, पुन्हा स्प्रिंग सीझन येतो, ट्रीला पुन्हा पानं येतात. पुन्हा काय होणार? जेव्हा कोल्ड सीझन येईल, कोल्ड विंटर सीझन येईल, तेव्हा पुन्हा त्या झाडाची पानं गळणार, बरोबर. म्हणजे झाडाचंच म्हणायचं झालं उदाहरण तर झाडाजवळच कोणतीही गोष्ट ही अनंत काळासाठी टिकली आहे का? नाही. म्हणजे तसंच आपल्याकडे सुद्धा येणारी गोष्ट ही अनंत काळासाठी नसते. जर का आपल्याला अपयश मिळालं तर ते सुद्धा अनंत काळासाठी नसतं. म्हणून अपयश मिळालं की खचून जायचं नाही, त्यासाठी प्रयत्न करायचे की आपल्याला यश मिळेल. आणि यश मिळालं तर का त्या यशाने हुरळून जायचं नाही की जेणेकरून आपल्याला पुन्हा जर का अपयशाला तोंड द्यायचं झालं तर आपल्यामध्ये तेवढी ताकद सुद्धा असली पाहिजे. म्हणजे जर आपण थोडक्यात म्हणतो ना की आपण गर्व करायचा नाही कोणत्याही गोष्टीचा,
इन लोकल लँग्वेज आपण म्हणू शकतो की आपण एखाद्या गोष्टीचा गर्व करायचा नाही. आपल्याला जर एखादी गोष्ट मिळाली तर त्या गोष्टीचा गर्व न करता आपण आयुष्यात जगायचं की जेणेकरून आपण एखादं फेल्युअर जर आलंच त्याला आपण फेस करू शकू. आणि कोणतीही गोष्ट ही अनंत काळासाठी नसते. एव्हरीथिंग इज फॉर शॉर्ट पिरियड. प्रत्येक गोष्ट ही थोड्याच वेळासाठी असते, मग ते दुःख असो किंवा सुख असो. इफ देर इज हॅपीनेस और देर इज सॅडनेस, एव्हरीथिंग इज फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. एव्हरीथिंग इज फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. इफ देर इज हॅपीनेस और इफ देर इज सॅडनेस, दुःख असो किंवा सुख असो ते कधीही जास्त वेळासाठी नसतं. दिस टू शॅल पास. ही प्रत्येक गोष्ट ही जाण्यासाठीच असते. दुःख येतं जातं, सुख येतं तेही जातं. म्हणजे एव्हरीथिंग शॅल पास. प्रत्येक गोष्ट ही जात असते. नाव नेक्स्ट, वी सॉ अन आर्मी ऑफ ants lugging a fly which was at least 10 times as ant size. मग पुन्हा त्यांनी काय पाहिलं? आर्मी ऑफ ant. आर्मी ऑफ ant म्हणजे मुंग्यांचा एक ट्रूप किंवा एक मुंग्यांची रांग किंवा मुंग्यांचा कळप. ओके, मुंगे कधीही एकटी असते का? नाही की नाही. मुंगी ही नेहमी त्याच्या टोळीसोबतच असते, बरोबर. मुंगी ही त्याच्या ग्रुपमध्येच असते. मग त्यांनी काय पाहिलं की मुंग्यांची एक आर्मी चालली होती. लगिंग अ फ्लाय which was at least 10 times at ant size. Lugging means pulling with great difficulty. म्हणजे मुंगी बघा एकदम छोटी असते परंतु ती कधीही एकटी नसते. ती नेहमी ग्रुपमध्ये असते आणि ती तो मुंग्यांचा ग्रुप हा नेहमी काही ना काहीतरी एकत्र मिळून त्यांच्यासाठी नेत असतो. लगिंग अ फ्लाय म्हणजे आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की मी असं बघितलं की मुंग्यांचा ग्रुप हा एका माशीला ओढून नेत होता. लगिंग मीन्स पुलिंग विथ ग्रेट डिफिकल्टी. आता ती मुंगी केवढी, ती माशी केवढी? अर्थातच 10 पट मोठी. मुंगीच्या 10 पट माशी ती होती. तरीसुद्धा त्या मुंग्या त्या माशीला पूर्ण ताकदीनिशी ओढून नेत होत्या. द ants organize themselves around the fly. तर त्यांनी कसं केलं असेल? फर्स्ट दे ऑर्गनाइज देमसेल्फ. त्यांनी स्वतःला ऑर्गनाइज केलं त्या फ्लायच्या भोवती, त्या माशीच्या भोवती स्वतःला ऑर्गनाइज केलं, अरेंज केलं. लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिलर्स. पुन्हा त्यानंतर काय केलं? त्या माशीला सर्वांनी मिळून उचललं, लिफ्टेड अप. अँड कॅरीड टू अ क्वाईट अ डिस्टन्स. आणि पुन्हा काय केलं? कॅरीड म्हणजे पुन्हा वागवत किंवा वाहवत नेलं. देअर टीमवर्क अँड प्रिझर्वन्स वेअर इम्प्रेसिव्ह. नाव सी, आता जर का तिथं एकटी मुंगी असती तर ती एकटी मुंगी त्या तिच्या 10 पट असणाऱ्या माशीला ओढून नेऊ शकली असती का? नाही. तिथं टीमवर्क होतं. देअर इज टीमवर्क ऑफ ant. तिथं मुंग्यांचं हे ग्रुप कार्य होतं किंवा आपण म्हणू शकतो त्याला त्या मुंग्या एकत्र टीमवर्कने काम करत होत्या म्हणून त्या नेऊ शकल्या, बरोबर. तर ते जे काय त्यांचं टीमवर्क होतं ते इम्प्रेसिव्ह होतं. म्हणजे ते खूपच आपल्याला प्रोत्साहन देणारं किंवा खूप इम्प्रेस करणारं होतं. व्हॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड, फोकस्ड. तर कशासाठी? तर वी टू आर कन्सिस्टंट, ऑर्गनाइज्ड, फोकस्ड. सो कन्सिस्टन्स मीन्स स्टेडी. म्हणजे आपण सुद्धा आपल्या घेतलेल्या निर्णयांसाठी असं ठाम असलं पाहिजे. शिवाय ऑर्गनाइज्ड असलं पाहिजे म्हणजे आपल्या स्वतःमध्येच एक नियोजन असलं पाहिजे. आणि शिवाय फोकस्ड, आपल्या जे काही टार्गेट असेल त्या टार्गेटवरती आपण फोकस्ड असलं पाहिजे, बरोबर. तरच आपण कुठलीही गोष्ट मिळवू शकतो. जर का आपण आपल्या टार्गेटवरती फोकस्ड असू किंवा ऑर्गनाइज्ड असू किंवा कन्सिस्टंट असू, म्हणजे जर का आपण स्टेडी असू किंवा वेल ऑर्गनाइज्ड असू, आपल्याकडे फुल प्रूफ प्लॅन असेल एखादी गोष्ट अचीव करण्याचा, तर कुठलीही गोष्ट ही अवघड नसते. नाव नेक्स्ट इज स्पायडर वेब्स आर डेलिकेट एट व्हेरी स्ट्रॉंग. आता स्पायडर म्हणजे कोळी. आपल्याला माहिती आहे स्पायडर वेब्स, म्हणजे स्पायडर जो काही त्याचं जाळं विणतो ते खूप डेलिकेट असते की नाही. आपल्याला जर विणायचं झालं तर ते येईल का? नाही येणार. तर ते जाळं इतकं डेलिकेट जाळं तो विणतो
आणि ते स्ट्रॉंग देखील असतं की त्या जाळ्यामध्ये तो राहू शकेल इतकं स्ट्रॉंग देखील तो विणतो. बरोबर. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय. आकाशामध्ये रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य येतं त्याच्यामुळे आकाशामध्ये पूर्ण कलर्स पसरलेले दिसतात. बरोबर. जेव्हा केव्हा इंद्रधनुष्य किंवा रेनबो आपण स्काय आकाशामध्ये बघतो, इफ वेनेवर वी कॅन सी अ रेनबो इन द स्काय वी कॅन सी दॅट दिस रेनबो कलर्स फुल स्काय. बरोबर. आपण काय बघतो तेव्हा असं वाटतं की नाही की त्या रेनबोने पूर्ण आकाशाला रंग दिलेला आहे. देन ऑयस्टर्स टेक in a grain of sand. They open up with a pearl. Oysters म्हणजे शिंपले. ऑयस्टर्स म्हणजे शिंपले. म्हणजे शिंपलं जेव्हा बंद होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये ते काय घेऊन बंद होतं, थोडीशी माती. ओके. आणि पाणी. तर त्या मातीच्या आणि मातीच्या कणाच्या आणि पाण्याच्या साह्याने पुन्हा जेव्हा ते ओपन होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये काय असतं, पर्ल म्हणजे मोती. बरोबर. शिंपल्यातच मोती सापडतो की नाही. इननंबरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फिनिट स्काय. इननंबरेबल स्टार म्हणजे आता आपण स्टार कधी चांदण्या मोजू शकतो का, नाही. तर ते इननंबरेबल आहेत, अनंत आहेत. मग त्या अनंत चांदण्या ह्या इन्फिनिट स्कायमध्ये म्हणजे खूप ह्या मोठ्या आकाशामध्ये चमकतात. क्लाउड्स टेक न्यू शेप विथ एव्हरी पासिंग मुवमेंट. Now you all know that when clouds flows in the sky it takes very different shapes. बरोबर आहे की नाही. जेव्हा आपण ढग आकाशात बघतो त्यावेळेस प्रत्येक ढग हा वेगळा वेगळा शेप घेत असतो थोड्या थोड्या अंतराने. म्हणजे काही वेळेला आपल्याला लायनचा शेप दिसतो, काही वेळेला एलिफंटचा शेप दिसतो, काही वेळेला असं फील होतं की तो शेप ट्रीचा आहे, काही वेळेला असं वाटतं तो शेप बेअर शेप आहे. म्हणजे अशा प्रकारे ढग जसे जसे पुढे जातात तसे तसे एक वेगळ्या प्रकारचा शेप ते बनवत असतात. मग हे कशामुळे होतं, अर्थातच बिकॉज ऑफ नेचर. The wind makes tree dance with unhindered passion. Unhindered means without disturbance. आता झाडं ही नाचत असतात. कशामुळं, अर्थातच वाऱ्यामुळं. नाचत असतात म्हणजे डुलत असतात. बरोबर की नाही. मग हे झाडं ही डुलत असतात किंवा हलत असतात ते कशामुळं, बिकॉज ऑफ विंड. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो changes its forms according to the dictates of the sun and the wind. Now water without hint of ego म्हणजे पाणी जे आहे तर पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इगो नसतो. बरोबर आहे की नाही. ते चेंजेस इट फॉर्म्स अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड द विंड. मग पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा इगो नसतो. पाणी हे जसं त्याला सन म्हणजे सूर्य आणि विंड म्हणजे वारा ज्या प्रकारे त्याला डिक्टेट करतो किंवा इशारा देत असतो, ऑर्डर्स देत असतो, त्या प्रकारे पाणी त्याचा प्रवाह चेंज करत असते. बरोबर. असं रायटर इज सेइंग. व्हेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इनटू अ बटरफ्लाय. कॅटरपिलर टर्न इनटू द बटरफ्लाय म्हणजे एक कॅटरपिलर नावाचा जो किडा आहे त्याचा काय होतं तर पुढे जाऊन बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू बनतं. कॅटरपिलर पासून जेव्हा फुलपाखरू बनण्याची जी क्रिया आहे ती सुद्धा एक निसर्गाचा करिश्मा असल्यासारखीच आहे. अ फ्लावर टर्न इनटू अ फ्रूट. आणि काही फ्लावर्स हे पुन्हा फळांमध्ये त्यांचं रूपांतर होतं. फ्लावर टर्न इनटू द फ्रूट. वी एक्सपिरियन्स द अल्चेमी ऑफ नेचर. आणि या सर्वांमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, एक निसर्गाचा करिश्मा. वी टच इट अँड बिकम गोल्ड अवर सेल्फ. मग हे जे काय आहे ही अशी जी जादुई ताकद जी आहे ती आपण वी टच इट अँड बिकम गोल्ड अ सेल्फ म्हणजे आपण या जर का जादुई ताकदीला जर आपण स्पर्श केला तर आपण स्वतःला सोन्यासारखं झाल्यासारखं समजलं पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगते, अल्चेमी मीन्स मॅजिक पॉवर विच कॅन चेंज थिंग. मॅजिक पॉवर म्हणजे अशी जादुई ताकद की जी वस्तू किंवा एखादा थिंग असेल किंवा एखादी वस्तू असेल ती बदलू शकते. चेंज द थिंग्स. अशी जादुई ताकद की ती काही गोष्टी बदलू शकते. जसं की आपण
एक्झाम्पल्स बघितले की फ्लॉवर्स असेल, पाणी असेल किंवा बटरफ्लाय असेल किंवा झाडं असतील किंवा आपण लास्टला एक्झाम्पल दिलेलं त्यापैकी रेनबो असेल, क्लाउड्स असेल, हे सर्व जे काय आहे ते निसर्गाचा करिश्माच आहे, निसर्ग आहे. त्या निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत. म्हणजेच रायटर इज सेइंग दॅट दिस इज ऑल बिकॉज ऑफ अल्चेमी ऑफ नेचर. नाव देर आर मिनिमम 15 एक्झाम्पल्स ऑफ अल्चेमी ऑफ नेचर. म्हणजे निसर्गाच्या करिश्म्याचे जवळजवळ 15 एक्झाम्पल्स या लेसनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नाव हिअर ॲट लास्ट देर इज अल्चेमी अँड एन्शियंट फॉरेनियर ऑफ केमिस्ट्री अबाउट अटेम्प्ट्स to convert base metal into gold. Here it refers to a mysterious magical process of transforming thing. आता अल्चेमीचा सायंटिफिक मिनिंग त्यांनी दिलेला आहे खाली. अल्चेमी मीन्स अँड एन्शियंट फॉरेनर ऑफ केमिस्ट्री. म्हणजे सायंटिफिक मिनिंग काय आहे अल्चेमीचा? एन्शियंट म्हणजे काय, जुन्या काळामध्ये, अश्मयुगामध्ये एक अशी गोष्ट होती की ती गोष्ट जर का आपण अबाउट अटेम्प्ट्स टू कन्वर्ट बेस मेटल इनटू गोल्ड, की तो जो दगड असायचा किंवा जो तो थिंग असायचा त्या गोष्टीला त्या आपण जर का ती बेस मेटलचा जो थिंग असायचा, म्हणजे थोडक्यात आपण लोखंडाची ती गोष्ट, लोखंडाला सोनं बनवणारी ती गोष्ट होती. ओके, तर ती लोखंडाला सोनं बनवणारी गोष्ट म्हणजे अल्चेमी, हा त्याचा झाला सायंटिफिक मिनिंग. बट हिअर, पण या लेसनमध्ये इट रेफर्स टू अ मिस्ट्रियस मॅजिकल प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग थिंग. पण या लेसनमध्ये अल्चेमीचा मिनिंग काय आहे? अशी गोष्ट की जी निसर्गातील काही करिश्मा किंवा अशी गोष्ट की जी काही गोष्टी जादुईप्रमाणे बदलते. म्हणजे मॅजिकल पॉवर विच चेंज द थिंग्स. इथं अल्चेमीचा मिनिंग काय आहे? अशी मॅजिकल पॉवर की जी गोष्टी बदलू शकते. ट्रान्सफॉर्मिंग प्रोसेस म्हणजे गोष्टी बदलणे, अशी एक जादुई ताकद की ती गोष्टी बदलते, म्हणजे अर्थातच करिश्मा. Now here we have done with our lesson. You have to solve the English workshop and as well as you have to write the difficult words with its Marathi and English meaning, and as well as you have to learn the spellings also. Thank you.